नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज सकाळी आम्हाला सुट्टी होती तर आमचा आजचा प्रयोग शेळ्यांचं दूध काढायचं आहे। हीच एक शेळी अशी शांत आहे जी एकटी दूध काढून देते, नाहीतर बाकीच्यांना धरून काढावं लागतं। त्या उड्या मारत राहतात ना सारख्या। सगळं नको काढू, करड आमची 4-4 महिन्याची झालेत, पण ती अजून पितात ना, म्हणून थोडंसंच दूध काढतो आम्ही। या नुसत्या उड्या मारतात म्हणून यांना धरून काढावं लागतं दूध। हिची 2 पिल्लं, ही लाली आणि हा बोकड्या। दोघं 1 वर्षाच्या जास्त झाले तरी पण बघा तिला काय झालं बघा। ऐ ऐ उठ, सकाळ झाली, उठ उठ उठ। तब्येत बरी नाही का हिची, है ना? चल उठ, काय झालं हिला बघावं लागल आता। चला चला चला। रात्री खूप जोरदार पाऊस पडलाय आमच्याकडे, पावसामुळे सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो। ही आमची शेळी अजून लागली नाही, त्याच्यामुळे तिचं थोडं थोडं दूध येतं। राहून आजच्या दिवसात बाहेर पण तसं कोरडं पडतो येतो, पण पाऊस पडतोय ना, त्यांच्या तिथं कुठं पडतो। आणि ह्या एक शेळीचं काढतो आम्ही। ही आमची सगळ्यात पहिली आणलेली शेळी आहे। ते काय ही तर सगळ्यात मारणारी शेळी आहे, मला तर ती धरायला पण आवडत नाही। तिची करडं पण आता 4-4 महिन्याची झालेली आहेत, पण ती शांत उभी राहून दूधच काढून देत नाही, नुसती मारायला बघते। त्याच्यामुळे तिला असं एकदम फोर्सफुली धरून दूध काढावं लागतं। तिच्या टांगल्या बसलं ना तिचं मरण। असं सगळ्यांचं थोडं थोडं दूध काढतो आम्ही, कारण ह्यांची करडं पण आहेत अजून प्यायला। 4-4-5-4-4.5 महिन्याची झालेली आहेत ती, पण अजून पितात। मग आम्ही असं थोडं थोडं दूध काढतो, 1 किटलीभर दूध सगळ्यांचं। घरात आम्हाला एवढं दूध प्यायला बास होतं, सकाळ संध्याकाळ 2 टाईम एवढं दूध काढल्यावर बाहेरून आणायची गरज नाही लागत। तेवढं एक शेळ्या पालनामुळं आमचं छान झालं, आम्हाला दुधाची काही बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही पडली। एवढ्या 2 वर्षामध्ये भरपूर दूध असतं घरात आमचं। आणि आमची ही शेळी पण दुधाला खूप चांगली आहे, खूप दूध देते ती। मग आता तिची पिल्लं पण आहेत, त्याच्यामुळं पूर्ण दूध नाही काढत आम्ही, थोडंसंच काढतो बाकी पिल्लांसाठी प्यायला।
सगळ्यांच्या थोड्या थोड्या दुधात किटली पूर्ण भरून जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आम्हाला. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं हे छोटंसं शेळी पालन